just put in there, and we need to add those 6 flat. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं बाळासोबतचं जे डेली रुटीन जे आहे. पूर्ण तर काही नाही होणार शक्य, पण दुपारपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12-1पर्यंत जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळीची ही माझी तयारी चालू होती. सकाळी मी थोडं उशिराच उठते, म्हणजे 8 वाजता उठते साधारण. कारण काय होतं, मध्ये मध्ये काशी उठते रात्री, त्याच्यामुळं एकदा उठली की नंतर 2-3 तास झोपतच नाही ती. सकाळी पहाटे, कधी पहाटे झोपती 6ला. मग ती झोपल्यानंतर मी झोपलं की मला हे 1-2 तासाने जाग येते त्याच्यामुळं. आणि सकाळी पण नाश्ता वगैरे काही नसतो, डिरेक्टली जेवणच करतात 10-10:30ला. त्याच्यामुळं मग ते मॅनेज होऊन जातं. थोडं उशिरा उठलं तरी काही नाही. मग ती उठेपर्यंत मी तोपर्यंत भाज्या वगैरे करून ठेवते आणि कणिक मळून ठेवते. मी उठल्यानंतर लगेच अर्धा-1 तासाने ती उठते. मग ती उठल्यानंतर मी तिचं खायला करते, कारण उठल्या मी काही तिला लगेच खायला देत नाही. थोडा वेळ तिला खेळवते आणि मग थोडं 15-20 मिनिटांनी मी तिला खायला देते. ते काय होतं, तिचं पचन वगैरे पण व्यवस्थित होतं आणि उठल्या पण ती काही लगेच खात नाही. त्याच्यामुळे थोडं 15-20 मिनिटांनी उशिरा देते मी. आणि तिला खायला देऊन थोड्या वेळानंतर ते आजोबासोबत खेळते. मग खेळून नंतर बाकीचं खायला दिल्यानंतर मग हे बाकीचं राहिलेलं काम मी करते. आणि आता ती काशवी थोडी रडत होती, कारण आता ती झोपीला आली होती. आणि मी हा डी-मार्टचा किराणा थोडा, म्हणजे जे सामान जे आणलं होतं तर ते मी भरून ठेवत होते. आता हे तुम्हाला हे जे किराणा दिसतो तो आहे 7,000चा. म्हणजे आता तुम्हीच बघा, हे एवढ्या सामानाचे 7,000 कसे झाले. तर ते आमचं असं चालू होतं, एवढं सामान 7,000चं कसं. म्हणजे डी-मार्टमध्ये गेलं की आपल्याला तिथे किती घेऊ आणि किती नाही असंच होतं. आणि मी त्यांना याच्यावरूनच बोलत होते की एवढं सामान 7,000चं कसं झालं म्हणून. त्यातल्या त्यात ते असं म्हणत होते की मी तरी एवढं आणले, तू जर असतेस तर माझं 10,000चं बिल झालं असतं. शाबाश बेटा, बहुत बढिया. तर असो, आता ते बी आहे. आपल्याला बायकांना डी-मार्टमध्ये गेलं की काय घेऊ आणि काय नाही असंच होतं. एखादी वस्तू बघितली की ती घ्यावंच वाटते. हे असं आहे आपलं संसार. असो, हे रोजचं आपलं चालायचंच. तर हे आवडताना काशवीचं हे मध्ये चालू होतं. आता परत ती झोपीला आली होती आणि काय झालं, तिला यातली आता प्रत्येक वस्तू घेऊन बघून तोंडात घालायची असते. त्याच्यामुळे तिची आता चूळबूळ चालू होती. आता ती झोपीला आली होती म्हणून आता मी तिला मालिश करायला घेतलं. कारण 8:30 वाजता उठली होती ती. तर आता वाजले होते 10:30. तर 10:30-11:15 तिला मालिश वगैरे करून आंघोळ घालून नंतर ती 11पर्यंत झोपून जाते. आणि नंतर 1-2 वाजताच ती डायरेक्ट उठते. तर मध्ये 2-3 तास ती चांगली झोप घेते. आणि मग ती उठेपर्यंत मी माझं बाकीचं काम आवरून घेते. म्हणजे जेवण वगैरे बाकीचं जे आहे ते सगळं ती उठेपर्यंत माझं होऊन जातं. कारण ती उठल्यानंतर परत काही होत नाही. तिचं खायचं वेळ वगैरे होऊन जाते दुपारी. आणि तिचा धिंगाणा पण चालू होतो, तिला गोंधळ घालायचा असतो. ती बाकी मग दुसरी, आणि तिला शेजारी कोणी नाही दिसलं की मग ती ओरडते, गोंधळ घालायला चालू करते. तिला शेजारी कोणी ना कोणीतरी पाहिजेच असतं. आणि मग ती झोपल्यानंतर मी निवांत हळूहळू थोडंसं बाकीचे सगळे कामं आवरून घेते. तर 1 वाजेपर्यंत तरी सगळं निवांत आवरून होतं. आणि आता तर काय ऑफिस नाही आहे, त्याच्यामुळे पण थोडंसं माझं पण निवांत चालू असतं. एवढी घाई गडबड नाही काही. आणि बाकीचे पण थोडे एक्स्ट्रा कामं जे आहेत त्यासाठी पण थोडा वेळ मिळतो ते उठेपर्यंत तरी. आणि आता ती झोपली तर आता थोडंसं राहिलेलं हे आवरून घेते. तर इथे आमचं अजून ते डिस्कशन चालू होतं की नेमकं काय आणि कसं. कारण आता सध्या चैत्र महिना चालू आहे आणि चैत्रमध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे एक पूर्ण मंथ आमचं हे व्हेजिटेरियनच असतो. आणि चैत्र संपल्यानंतर मग आमचं आठवड्यातून 2 वेळा तरी नॉनव्हेज असतंच, कारण नॉनव्हेज सगळ्यांना खूप आवडतं. तर ते आमचं ते डिस्कशन चालू होतं की एवढं
कशाला घेतलं, आणि कारण ते नॉनव्हेज असलं तर बाकीचं सगळं जे आहे ते तसंच जास्त करून पडून राहतं, मग ते वाटोळं होतं. तर ते आमचं त्याच्यावरती डिस्कशन चालू होतं. आता 1-1:30 वाजलेलं आहे. तर बघा आता ही 1:30 वाजता उठलेली आहे आणि उठल्याबरोबर तिचा हा गोंधळ चालू होतो. आणि उठल्या ती कधीच रडत नाही, एकदम छान स्माईल देते. त्याच्यामुळं जेवढं काम केलेलं आहे तेवढं थकवा निघून जातो तिच्या एका स्माईलने. तर असाच होता दुपारपर्यंत, हे आमचं असंच रुटीन डेलीचं चालू असतं. आता तिचं हे 2-3 वाजेपर्यंत दुपारपर्यंत हे गोंधळ असं चालू राहतो. मग तिचं खाणं वगैरे, आणि मग नंतर आता तिला साईडला आजूबाजूला असलं की ती जास्तच गोंधळ घालते, आणि तिला एकटीला सोडलं ना की सगळीकडे असे रांगत फिरते, आणि तिला जे पाहिजे ते ती घेणार आणि तोंडात घालणार, आणि तिचं हे असं चालू असतं. आणि आता ती फक्त 7 मंथची आहे, तर ही तिची एवढी एनर्जी पाहून असं वाटते खरंच म्हणजे आताचे जे पुढची जी जनरेशन आहे ती खूप ॲक्टिव्ह आहे. त्यांना म्हणजे जास्त काही एक्स्ट्रा सांगायची गरज नाही. त्यांचा पूर्ण ॲक्टिव्हिटी लेवल, जे IQ लेवल जे आहे ते खूप पुढची आहे. त्यांच्याकडे पाहूनच असं वाटतं. तर या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळेल की ती कशी रिॲक्ट करते, कारण आत्ता फक्त ती 7 मंथची आहे. तिला लॅपटॉप, मोबाईल या सगळ्या गोष्टींचं एवढं अट्रॅक्शन आहे. तसं आपल्या आजकालच्या मुलांना ते होतंच. बाकी कितीही आपण नाही म्हणलं तरी तेवढं होतंच त्यांना. कसं तर हे असं होतं आमचं सकाळी 8 ते दुपारी 1-2 वाजेपर्यंतचं रुटीन. तर बाकीचं जे आहे ते पूर्ण तर नाही शेअर करू शकणार, कारण खूपच धावपळ होते. आणि बाकीचं रुटीन जे आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये कधी झालंच तर मी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.